नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे डेली यूज इंग्लिश क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे डेली यूज कॉमन इंग्लिश क्वेश्चन्स अँड आन्सर्स फॉर बिगिनर्स. म्हणजे काय? इंग्लिश मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरं. सर्वांना एकच प्रॉब्लेम असतो. समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला इंग्लिश मध्ये क्वेश्चन केला असेल तर त्याने क्वेश्चन काय केला इथपासून आपली सुरुवात होती. जर आपल्याला क्वेश्चनच कळला नाही तर आपण त्याचं उत्तर काय देणार? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेग्युलरली कॉमनली जे क्वेश्चन विचारले जातात ते क्वेश्चन व त्यांचे आन्सर तुम्ही काय द्याल ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन पाहू आपण. व्हॉट. व्हॉटचा अर्थ काय होतो? व्हॉट म्हणजे काय आणि कोणता. व्हॉट आर यू डुईंग राईट नाव. तुम्हाला त्याकरता शब्दशः अर्थ कळला पाहिजे की आपल्याला समोरच्या व्यक्तीने काय क्वेश्चन केलेला आहे. व्हॉट आर यू डुईंग राईट नाव म्हणजे याचा अर्थ काय होतो? तू आता सध्याला काय करत आहेस किंवा काय करतो. त्याचं उत्तर दिलेलं आहे आय एम स्टडीइंग इंग्लिश. म्हणजे आता आपण इंग्लिश कसं बोलायचं हे शिकत आहोत. त्यामुळे आय एम स्टडीइंग इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश शिकत आहे. तसेच आपल्याला व्हॉटचे भरपूर सारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय? तुझं नाव काय आहे. व्हॉट इज युअर फादर नेम. व्हॉट इज युअर सिस्टर नेम. यासाठी तुम्हाला इंग्लिश वर्ड माहिती असले पाहिजे. तर सेकंड पाहूयात आपण व्हेअरचा क्वेश्चन. व्हेअरचा अर्थ समजून घ्या त्याकरता पहिला. व्हेअर म्हणजे काय? तर कुठे, कोणत्या ठिकाणी. कुठे, कोणत्या ठिकाणी. तर मी एक क्वेश्चन करते. व्हेअर डिड यू बाय युअर फोन. व्हेअर डिड यू बाय युअर फोन. बाय म्हणजे खरेदी करणे. मग काय होतो या क्वेश्चनचा अर्थ? तू हा फोन कुठे खरेदी केलेला आहे. तर मी आन्सर दिलेला आहे आय बॉट माय फोन ॲट दी मॉल. म्हणजे काय? मी मॉल मध्ये तो फोन खरेदी केलेला आहे. तसेच फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा मला व्हेअरचं. आपण साधारण क्वेश्चन करतो व्हेअरचे. व्हेअर आर यू. व्हेअर इज युअर बुक. व्हेअर इज युअर नोटबुक. व्हेअर इज युअर फोन. व्हेअर इज युअर फादर. म्हणजे तुझे वडील कुठे आहेत. असे खूप सारे क्वेश्चन व्हेअरनी सुरू होतात. आपण थर्ड पाहूयात व्हेन. व्हेनचा अर्थ काय होतो? केव्हा, कोणत्या. केव्हा, कोणत्या वेळी. म्हणजे पहा, आता मी साधारण एक क्वेश्चन केलेला आहे. व्हेन डिड यू युजली गो टू बेड. व्हेन डू यू युजली गो टू बेड म्हणजे काय होता अर्थ? तू कधी झोपतोस. तू साधारण कधी झोपतोस. आय युजली गो टू बेड ॲट 11 PM म्हणजे मी साधारण 11 वाजता झोपतो. रात्री 11 वाजता PM. तर तुम्ही मला एक क्वेश्चन करा व्हेननी, पाहू तुम्हाला क्वेश्चन येतो का करायला. व्हेनचा क्वेश्चन करा. मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चला, केलं का कमेंट्स मध्ये मला व्हेनचा क्वेश्चन. व्हेन साठी तुम्ही मला क्वेश्चन करा. मी फोर्थ पाहते. हु इज युअर फेवरेट सिंगर. हु चा अर्थ काय होतो? कोण. मग सांगा हु इज युअर फेवरेट सिंगर म्हणजे तुझं फेवरेट म्हणजे तुला आवडणारा सिंगर म्हणजे गायक कोण आहे.
माय फेवरेट सिंगर इज नेहा कक्कड. माझा आवडता गायक नेहा कक्कड आहे. आता तसेच हूचे मी तुम्हाला क्वेश्चन करते. हु इज युअर फेवरेट सिंगर. हा जसा क्वेश्चन आहे तसेच तुम्हाला अनेक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हूचे. हु इज युअर फादर, हु इज युअर मदर, हु इज युअर फेवरेट टीचर, असे बरेच सारे हूचे क्वेश्चन केले जातात. मी ह्यांचा क्वेश्चन तुम्हाला जास्त दिलेले नाहीये, त्याचे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा क्वेश्चन. तर फिफ्थ पाहूयात आपण व्हाय. व्हाय आर यू लेट फॉर क्लास. व्हाय आर यू लेट फॉर क्लास. व्हायचा अर्थ काय होतो? का, कशासाठी, कोणत्या कारणास्तव. व्हायचा अर्थ काय होतो? का, कशासाठी किंवा कोणत्या कारणास्तव. आय एम लेट बिकॉज आय मिस दी बस. मला उशीर झाला कारण माझी बस चुकली. तसेच व्हायचे अजून सारे भरपूर क्वेश्चन होतात. त्यातला एक मी क्वेश्चन सांगते. व्हाय आर यू सॅड म्हणजे तू उदास का आहे. व्हाय आर यू लेट म्हणजे तू उशिरा का आलास. इथं काय सांगितले? फॉर क्लास. त्यासाठी तुम्ही दुसरं काय यूज करता? फॉर प्लेइंग क्रिकेट वगैरे वगैरे खूप सारे. कशासाठी? तर हा क्लास साठी झाला. दुसरं कशासाठी? खेळण्यासाठी, पोहण्यासाठी. असे बरेच सारे व्हायचे तुम्ही तू उशिरा का आला हे क्वेश्चन करू शकतात. तर ह्यांचं तुम्ही मला क्वेश्चन केला का कमेंट्स मध्ये? तुम्ही अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला ह्यांचं. व्हेन डिड यू स्टार्ट युअर जॉब. व्हेन डिड यू स्टार्ट युअर जॉब. आय स्टार्ट माय जॉब लास्ट 2 months. व्हेनचा अर्थ काय पाहिला होता आपण? केव्हा, कोणत्या वेळी. तर तू कधी जॉब सुरू केला? तर आन्सर मी दिलेला आहे. मी पाठीमागे 2 महिन्यापासूनच जॉब सुरू केलेला आहे. तर 7 नंबर पाहूयात. हाऊ आर यू. हाऊचा अर्थ काय होतो? कसे, किती, कसे, किती. हाऊ आर यू. आय एम फाईन. हाऊ आर यू चा अर्थ काय होतो? म्हणजे तू कसा आहेस किंवा तू प्रकृतीने कसा आहेस. आय एम फाईन म्हणजे मी चांगला आहे. तसाच हाऊचा अजून एक मी एक्झाम्पल देते. हाऊ वॉज द फिल्म. त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा. हाऊ वॉज द फिल्म. मी क्वेश्चन केलेला आहे ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये त्याचा आन्सर कळवा. हाऊ वॉज द फिल्म याचा अर्थ काय होतो? तो पिक्चर किंवा मूवी कसा होता. तर मुलांनो, आज आपण पाहिलेला आहे व्हॉट, व्हेअर, व्हेन, हू, व्हाय आणि हाऊचे क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात व त्याचे आन्सर तुम्ही कशा प्रकारे द्याल. तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. थँक यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. आणि पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या व्हिडिओ पाहून इंग्लिश बोलायला शिका. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.